घोडेगावला 24 वर्षापूर्वी आपण हे कांदा मार्केट सुरू केलं, त्यावेळेस देखील आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांदा उत्पादक शेतकरी होता, आजही आहे. 24-25 वर्षापूर्वी ज्यावेळेस कांदा पिकवला जायचा आपल्या तालुक्यामध्ये, कांद्याचं मार्केट नसल्यामुळे तो कांदा बाहेरच्या तालुक्यामध्ये इथे विकला जायचा. घोडेगावला आपण 24 वर्षापूर्वी कांद्याचं मार्केट सुरू केलं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज आपण नेवासा इथे हे मार्केट सुरू करतोय. परंतु घोडेगाव आणि नेवासा कांदा मार्केटमध्ये फरक आहे. तिथे गोण्यामध्ये घोडेगावला कांदा आणला जातो, इथे मात्र खुला कांदा आणला जाणार आहे. आणि जसं सांगितलं की गोण्याचा खर्च वाचणार आहे, ते भरणीचा खर्च वाचणार आहे, बाकीचा खर्च वाचणार आहे. अशा पद्धतीने आता नेवासा शहरामध्ये परत एकदा आपण हा कांदा मार्केट सुरू करतोय. हे जे व्यापारी आता नवीन आलेले आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आमचा मार्केट कमिटीचा, सर्व शेतकऱ्यांचा आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा राहील, पूर्ण ताकद तुमच्या पाठीमागे दिली जाईल. चांगल्या प्रकारे इथे व्यवसाय करा, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करा. फार मोठ्या प्रमाणामध्ये आवक इथे आज आलेली आहे. आता इथे मार्केट सुरू झाल्यामुळे हा जो गोदाकाठ आहे मोठ्या प्रमाणामध्ये कांदा घेतो, त्यांची फार मोठी सोय या नेवासा मार्केट कांद्यामुळे होणार आहे. त्याचबरोबर शहराच्या आसपासची जी 10-20 गावं आहेत त्यांनासुद्धा वाहतूक जवळ असल्यामुळे हा फायदा जरूर होणार आहे. परंतु व्यवसाय कसा करावा, प्रामाणिकपणे व्यवसाय कसा करावा, हे घोडेगावकरांकडनं शिकलं पाहिजे. याबद्दल मनामध्ये कुठली शंका बाळगता कामा नये. नेवासा शहरातल्या तरुणांनी फार राजकारण आता ही निवडणुकीची वेळ नाही, निवडणूक होऊन गेलेल्या आहेत आणि म्हणून हे मार्केट आपण सुरू करतोय. सतत 24 तास राजकारण डोक्यात ठेवण्यापेक्षा या संधीचा लाभ घ्या, घोडेगावचा आदर्श घ्या, थोडंफार बघा. परंतु मार्केट चांगलं सुरू झाल्यानंतर हे तुमच्याकरता मार्केट सुरू करतोय त्याचा लाभ घ्या. कारण हे मार्केट जर घोडेगावसारखं जर चाललं तर नेवासा शहराचं संपूर्ण चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. परंतु ते तुम्ही घेणार आहात की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून हे मार्केट चालावं याकरता महाराज मंडळींचा आशीर्वाद आहे. शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास जसा घोडेगावला दाखवला तसा नेवासा शहरामध्ये देखील दाखवा असं आवाहन मी या निमित्ताने करू इच्छितो.